अध्याय 3 श्लोक 19 बघतोय आपण. तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. तस्मात त हलंत होईल, द पूर्ण निघून जाईल. तस्मात अधिक असक्त, असक्त मधला अस्वर त मध्ये मिळाल्यामुळे द पूर्ण झाला होता, तो संधियुक्त शब्द होता. तस्मात म्हणजे म्हणून, असक्त आसक्तिरहित, सततं कार्यं कर्म समाचर आसक्तिरहित होऊन सतत कर्तव्य कर्माचं आचरण कर. असक्त ही आचरण, असक्तो मधला ओ निघून जातो, तिथे विसर्ग येईल आणि ह्यामध्ये ही अधिक आचरण असा संधी होईल. कारण असक्त होऊन कर्म करीत मनुष्य, जो असक्त होऊन कर्म करतो तोच मनुष्य परम आपनोती, म्हणजे तोच मनुष्य परमात्म्याला प्राप्त होतो. मागच्या श्लोकामध्ये महापुरुषाला आपल्यासाठी कर्म करण्याची आवश्यकता नसते असं म्हटलं. निष्काम भावाने ते महापुरुष लोकसंग्रह करण्यासाठी क्रिया करतात किंवा कधी लोकांच्या भल्यासाठी सुद्धा क्रिया करीतही नाहीत. कधी क्रिया करतात, कधी क्रिया करीतही नाहीत. अर्जुनाला हे अधिक समजवण्यासाठी तस्मात म्हणजे म्हणून तुला मात्र कर्म करणं न करणं हे ऐच्छिक नाही हे समजावून द्यायचंय. सततं कार्यं कर्म समाचर, तुला मात्र सतत कार्य कर्तव्य कर्म आचरायचं आहे. इथे कार्यम शब्द महत्वाचा आहे. कार्य म्हणजे करण्यायोग्य कर्म असा त्याचा अर्थ असतो. पुढे नुसतंच कार्यं करू असं म्हटलं नाहीये. असं म्हटलं असं तरी चाललं असतं, परंतु काय म्हटलंय, कार्यं कुरु म्हणजे कार्य तर कर, पण समाचर, सम अधिक आचर, सम उपसर्ग लागलाय. समचा अर्थ नेहमी असतो सम्यक रीतीने, सम्यक रीतीने आचरण कर. कार्य कर पण सम्यक रीतीने आचरण कर असं पुन्हा एकदा म्हटलंय. आणि नुसतंच असं म्हणून थांबले नाही आहेत, त्याआधी लागलेला शब्द आहे सततम, म्हणजे नित्य, नेहमी, निरंतर ही पण आज्ञा केलेली आहे भगवंतानी. बघा, 32 अक्षर म्हणजे 8 अक्षरांचा चरण आणि एका ओळीत 16, दुसऱ्या ओळीत 16 असा 32 अक्षरांचा श्लोक असतो. 32 अक्षरांचा श्लोक हा अनुष्टुप छंदातील आहे. गीतेचे बहुतेक श्लोक अनुष्टुप छंदात आहे, काही त्रिष्टुप छंदात आहे. या 32 अक्षरामध्ये असक्त असक्त असा 2दा शब्द आलेला आहे. साहित्यात, काव्यात शब्दांची पुनरावृत्ती बहुधा टाळलेली असते. पुन्हा पुन्हा तोच तो शब्द वापरला जात नाही. एका अर्थाचे विविध शब्द योजना केल्या जातात. अर्थ एक पण शब्द वेगवेगळे असं काव्यात केलं जातं, त्याची योजना केली जाते. पण तोच तो शब्द म्हणजे पुनरुक्ती पुन्हा पुन्हा करणं असणं हे टाळलं जातं. पण गीतेच्या श्लोकामध्ये जेव्हा अशा शब्दांची पुनरुक्ती होते, म्हणजेच तो शब्द पुन्हा पुन्हा मनावर ठसवण्यासाठी केलेला आहे. असक्त, सक्त म्हणजे त्यामध्ये बुडून जाणं आणि असक्त म्हणजे न बुडता आसक्तिरहित होणं अशा अर्थाने. अर्जुनाला हेच सांगायचंय की तुला चॉईस नाही आहे, निवड करण्याची तुला हे नाही आहे, संधी नाही आहे. इथे जे परिस्थितीवश आला आहे ते कर्म असक्त होऊन, म्हणजे कुठलीही आशा न ठेवता, इच्छा न ठेवता तुला ते करायलाच हवे. कार्यम, कार्यमचा अर्थ नेहमी ठासून जेव्हा सांगायचं असते एखादी गोष्ट तेव्हा करायलाच हवे. तेच श्रेयस्कर आहे तुझ्यासाठी. कर्म ही साधन आहे, पण ज्याच्या शक्तीने ही प्रेरणा मिळते त्याच्यासाठी, ज्याने आपल्याला ही प्रेरणा दिली आहे कर्म करण्याची, ज्याने आपल्याला हे सगळं शरीर दिलेलं आहे, बुद्धी दिली आहे, मन, बुद्धी, विवेक सगळं दिलं आहे, तन दिलेलं आहे, त्या ही आणि शिवाय प्रेरणाही त्याच्याकडून आपल्याला मिळत असतेच. म्हणून त्याच्यासाठी समर्पण भाव ठेवून त्या परमेश्वराची इच्छा म्हणून जणू काही आपलं हे अमुक कर्म करायचं आहे. अर्थात कुठलंही कर्म नव्हे, वाईट नव्हे, तर चांगलं योग्य कर्म जे असतं ते असं समजायचं की परमेश्वर इच्छेने आपल्या हातून ते घडतंय.
म्हणून समर्पण भाव ठेवून अनासक्तीने ते कर्म करीत जावे हे सांगितलेलं आहे. आमच्या ठाई जर सामर्थ्य असेल तर दुसऱ्यांची शास्त्रविहित न्यायी अशी मागणी पूर्ण करणे हे आमचं कर्तव्य आहे. नाहीतर सामर्थ्य आहे, एखाद्याजवळ सामर्थ्य म्हणजे बल असतं, शक्ती, पैसा, आणखी काही सगळं त्याच्याकडे विद्या असते, अधिकार असतो, पण त्याचा दुरुपयोग तो करतो. इथे सांगायचे की जर आमच्या ठाई सामर्थ्य आहे, जर आम्हाला सगळं हे आम्ही करू शकतोय, तर मग दुसऱ्यांची जी शास्त्रविहित मागणी असते ती पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य असतं आणि त्यानेच परमकल्याण होतं. म्हणून म्हटलंय पुरुषः परम आपनोती, तोच परमात्म्याला प्राप्त करतो, म्हणजेच परमकल्याण तो प्राप्त करून घेतो. हा अर्थ या श्लोकामध्ये आहे. पुढचा श्लोक पुढे बघूया. अध्याय 3 श्लोक 20 बघतो आपण. कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. जनकादयः आणि पहिला शब्द आहे कर्मणैव. कर्मणैव म्हणजे कर्मणा अधिक एव आणि ही आलाय म्हणजे कारण कर्मामुळेच. कोणत्या कर्मानी? तर आसक्तीरहित अशा कर्मानी. कर्मणाचा अर्थ आहे कर्माने. आसक्तीरहित असे कर्म करण्यामुळेच जनकादया, जनक इत्यादी ज्ञानी लोक सुद्धा, जनक इत्यादी ज्ञानी राजे सुद्धा संसिद्धीम आस्थिता म्हणजेच परमसिद्धीला पोचले, परमसिद्धी त्यांनी प्राप्त करून घेतली. लोकसंग्रहम एव अपि म्हणून तू देखील लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून, संपश्यन म्हणजे दृष्टी ठेवून, कर्तुम अर्हसी मग अर्धा होईल आणि मग पूर्ण कशाने झाला तर समोरच्या अर्हसी मधला अ आल्यामुळे मग पूर्ण झाला अर्धा मग. पण संधी कसा होईल? कर्तुम अर्हसी म्हणजे तू सुद्धा कर्म करणंच योग्य आहे. कर्तुम अर्हसी. अर्हसी हे जे क्रियापद आलेलं आहे, सी प्रत्यय लागून आलेला आहे, हे कोणासाठी वापरतात? जेव्हा तू असं कर, हे तू असं करणं योग्य असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा सी प्रत्यय लागून ते क्रियापद तयार होतं. म्हणून इथे अध्यारूत कोण आहे? तर अर्जुन. अर्जुनाला म्हणायचंय. अर्जुन शब्द जरी आला नाही किंवा तू असं जरी इथे शब्द आलेला नाही तरी सुद्धा ते त्याच्यासाठी वापरलेलं क्रियापद असल्यामुळे इथे अर्जुन कंसात आहेच. म्हणून तू लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून हे अर्जुना तू हे कर्म करणं योग्य आहे. निष्कामपणे निस्पृहपणे कर्म करायला तू हवाय. अनासक्तीने कर्म करण्याचा उपदेश इथे केला आहे. पण असा केवळ शाब्दिक उपदेश ऐकल्याने मताचं परिवर्तन होणं शक्य नसतं आणि म्हणून त्याला उदाहरण द्यावं लागतं. पूर्वकाली कोणत्या मनुष्यांवर या उपदेशाचा परिणाम कसा झाला आणि त्याने त्यांच्या जीवनचरित्रामध्ये कसा बदल झाला इत्यादी गोष्टी उदाहरणाने सांगितल्या की मग मनावर ठसतात. म्हणून इथे जनकादया हा शब्द आलाय म्हणजे जनक इत्यादी राजे. जसं सूर्य, वैवस्वत, मनु, राजा इक्ष्वाकू इत्यादी आदयामध्ये जोडलेला आहे. पण आधी काय म्हटलंय? जनक इत्यादी राजे. हे सगळे होतेच उत्तम राज्यकारभार करणारे, पण राजा जनकासारखे गृहस्थाश्रमात राहून निष्काम भावनाही सर्व कर्म राज्यकारभार सांभाळत ते सगळे परमसिद्धीला गेले. ज्ञानी, त्यागी, लोकोत्तर, समृद्ध, आदर्श राजे जनकापूर्वीही अनेक झालेत. पण जनक राजा जणू एक संस्था आहे, ज्याला आपण एक विद्यापीठ म्हणतो, त्याच्याकडून भरपूर शिकायचं असतं, असा हा होता. उत्तम राज्यशासक, सुखसुविधा संपत्ती असून सुद्धा अत्यंत निरासक्त होऊन वैराग्यपूर्ण जीवन जगणारा असा हा राजा होता. राजा असून सुद्धा अत्यंत निस्पृहपणे जगला आणि म्हणून जनकाचं नाव विशेषत्वाने घेतलं जातं. सीतेचा पिता हा जनक, विदेह देशाचा राजा, म्हणून सीतेचं नाव दुसरं वैदेही असं सुद्धा आहे. कर्मणा एव, कर्मणैव शब्द आलाय, सुरुवातीचा शब्द आलाय तो कर्मणा एव म्हणजे कर्मानेच मनुष्य मुक्तही होऊ शकतो. कर्म करता करताच मनुष्य बंधनातही पडू शकतो आणि कर्मानेच मनुष्य मुक्तही होऊ शकतो, हेही आणखी इथे सांगायचं. आसक्ती विरहित कर्म साधकाला मुक्त करते.
पण आसक्त होऊन जेव्हा कर्म केलं जातं ते बंधनात टाकते. इथे योगेन एव असं न म्हणता योगानी तो मुक्त होतो, परमसिद्धी प्राप्त होतो असा शब्द न वापरता कर्मयोगाचा हा 3रा अध्याय सुरू आहे. म्हणून इथे काय कशाचं महत्त्व सांगितलंय, कशाचं महत्त्व प्रतिपादित असं केलंय तर कर्माचं. म्हणून म्हटलंय कर्माने, कर्मणा एव हा हे आलेलं असल्यामुळे कर्मयोगाचं विशेष वर्णन आलंय. आणि मग कर्मयोग जो करतो तो कर्मयोगी असा असतो. अशा कर्मयोग्याचं सुद्धा वर्णन इथे आहे. तो काय करतो कर्मयोगी तर लोकसंग्रहावर दृष्टी ठेवून आपलं कर्म करत असतो, पण निरासक्त होऊन निस्पृह होऊन. हे महत्वाचं सांगायचं इथे. मनुष्यामध्ये स्वभावतःच गतानुगतिकत्व असतं, म्हणजे दुसऱ्याचं अनुकरण करण्याची वृत्ती मनुष्यात साधारणतः असते. यामुळे एखादा जो प्रतिष्ठित मनुष्य असतो तो जसा वागतो तसं मग त्याचे अनुयायी वागायला लागतात. प्रतिष्ठित थोर पुरुषांवर मग ही फार मोठी जबाबदारी असते. आणि म्हणून त्यांनी आपलं आचरण कसं करायला हवंय, शास्त्र मर्यादेच्या नुसार वागून अनुकूल ठेवायला हवं आपलं आचरण. कोणी? श्रेष्ठांनी, लोकसंग्रहावर दृष्टी असणाऱ्यांनी, महंतांनी हे सर्व आपलं आचरण असं ठेवायला हवं. कारण त्यांनी जर अप्रशस्त कर्म केले तर त्याचा परिणाम म्हणजे दुष्परिणाम अनुयायांवर सुद्धा होईल. त्याचे जे फॉलोअर्स असतात त्याच्यावर सुद्धा हा दुष्परिणाम होईल. म्हणून आधी जबाबदारी कोणाची असते? नेतृत्व असणाऱ्याची, श्रेष्ठत्व ज्याच्याकडे असतं किंवा जो मुख्य असतो त्याच्यावर ही सगळी जबाबदारी असते. अर्जुन हा त्यावेळचा एक अत्यंत प्रसिद्ध असा साम्राज्य शासक वीर पुरुष होता. त्याच्या नेतृत्वाखाली लाखो माणसे लढण्यासाठी आलेली होती इथे युद्धामध्ये. आणि म्हणून युद्धात निवृत्त होण्याचा अर्जुनाचा हेतू कसा होता? उदात्त असेलही, परंतु हा अनुयायांना अंतस्थ हेतू कसा कळेल? याच्या मनातला हेतू जरी उदात्त असला की कसं मी माझ्या गुरुजनांना मारू, पितामहांना मारू, या स्वजनांची हत्या करून केवढा मोठा दुष्परिणाम होणार आहे, हा जरी उदात्त हेतू असला तरी सुद्धा अनुयायांना हा अंतस्थ हेतू कळणार नाही. आणि मग अर्जुन विरोचित उत्साहाने पराक्रम करेल तर धर्माचा विजय होईल, अन्यथा अधर्म अधिक वाढेल. हेही जणू इथं सांगायचं आहे भगवंताला. इथे लोकसंग्रह शब्द आलाय. लोकसंग्रहम एवापि, लोकसंग्रहम एव अपि. लोकसंग्रह म्हणजे काय तर लोकांचं योग्य पद्धतीने संघटन करणं ही जबाबदारी श्रेष्ठांची असते. ज्यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतात त्यांची जबाबदारी असते की लोकांना योग्य प्रकारे संघटित करणं, जनतेचं कल्याण, राष्ट्राची उन्नती आणि जगाची सुधारणा करून मनुष्य मात्राला उन्मार्गाला लावणे, सन्मार्गाला लावणे ही श्रेष्ठांची जबाबदारी असते. आणि जो हे करतो आणि असं लोकांना जमवून आणतो तो लोकसंग्रहावर त्याची दृष्टी असते. म्हणून जनतेचं रक्षण हाही भाग याच्यामध्ये येतो, म्हणजे धर्माचं रक्षण आणि अधर्माला वाढू न देणं, समाजाचा अभ्युदय करणं हे सुद्धा प्रत्येकाने यथाशक्ती लोकसंग्रह करून केलाच पाहिजे. पण ज्यांच्याकडे चांगले गुण आहेत त्यांनी मात्र यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि लोकसंग्रह करून लोकांना संग्रहित करून संघटित करून त्यांना योग्य मार्गाला नेणं ही त्याची जबाबदारी असते. पण ज्यांची योग्यता विशेष उच्च आहे त्यांनी मात्र हे ध्येय समोर ठेवायलाच पाहिजे. लोकसंग्रहम एव अपि संपश्यन कर्तुमर्हसि. अशा प्रकारे लोकसंग्रहावर दृष्टी ठेवून तुला हे युद्धरूपी श्रेष्ठ कर्म करणं योग्य आहे, आवश्यक आहे, असं खालच्या ओळीत जे सांगितलंय भगवंतांनी ते अर्जुनासाठी सांगितलंय. कर्तुम अर्हसी. मग सांगितलं मी क्रियापद ते अर्हसी आलंय, म्हणजे इथे अर्जुनालाच ते उपदेश केलेला आहे. हे ऐकण सी प्रत्यय जेव्हा लागतो तो वर्तमान काळासाठी आहे आणि तो प्रत्यय जेव्हा असतो तेव्हा तू असं करणं योग्य यासाठी वापरला जातो. खरं तर कोणत्याही मनुष्याचं जीवन दुसऱ्याच्या सहाय्यतेशिवाय चालू शकत नाही. शरीर माता पित्यांपासून मिळतं, विद्या, योग्यता, शिक्षण गुरुजनांकडून मिळते आपल्याला. जे अन्न सेवन करतो ते दुसऱ्यांनी उत्पन्न केले म्हणून मिळतं. जे वस्त्र आपण वापरतो ते दुसऱ्या कोणाकडून बनवलेले असते, किती हात त्याला लागलेले असतात याही कार्यामध्ये.
अगदी कापूस तोडण्यापासून कापूस कारखान्यात येण्यापर्यंत त्याचं व्यवस्थित हे करून धागा काढणं, धाग्यातून पुन्हा त्या धाग्याला रंगवणं, मग ते विणणं, भरणं, अशातून मग सगळे वस्त्र तयार होत असतात. कितीतरी हात लागलेले असतात याच्यात. निवासाचं स्थानही तयार करायला किती हात लागतात, घरं तयार करायची असतील तर. अशा प्रकारे प्रत्येक मनुष्याचा जीवननिर्वाह दुसऱ्याच्या ऋणांवर अवलंबून असतो, एक दुसऱ्यावर अवलंबून असतो, जे फेडण्यासाठी यथाशक्ती दुसऱ्याची निस्वार्थ भावाने सेवा करणं, हित साधणं हे आवश्यक असतं. म्हणजे ते ऋण फेडण्यासाठी आपण सुद्धा काहीतरी करायला हवं आहे, निस्वार्थ भावाने सेवा करायला हवी, हे जाणीव असलीच पाहिजे. कर्मयोग हा मुक्तीचे स्वतंत्र साधन आहे. म्हणून सांगायचे की निष्काम कर्माचरणामुळे लोकसंग्रह चांगला होतो आणि समाजाची, राष्ट्राची सुस्थिती टिकवण्यासाठी सुद्धा सहाय्य होतो. म्हणूनच उत्तम कर्माचरण कर, लोकसंग्रह एवापी, याच्यावर दृष्टी ठेवून तुला तुझं कर्तव्य कर्म करायचं आहे. कर्तुम अर्हसी, करणं योग्य आहे, हे भगवंताला इथे सांगायचं आहे. 3ऱ्या अध्यायातला 21वा श्लोक. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. यत् आचरति श्रेष्ठः, श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, तत्तत् एव इतरः जनः, त्याप्रमाणे इतर लोकही आचरण करतात. सह यत् प्रमाणं कुरुते, तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, करतो, लोकः तद अनुवर्तते, मनुष्य समुदाय किंवा लोक त्याप्रमाणे वागू लागतात किंवा लोक त्याप्रमाणे वागतात. कारण मानव हा अनुकरण प्रिय आहे. आचार्य शंकराचार्य म्हणतात, लोकान उन्मार्गान निवर्तयन स्वे स्वे धर्मे प्रवर्तयन. लोकांना वाईट मार्गापासून निवृत्त करून त्यांना आपापल्या स्वधर्मामध्ये प्रवृत्त करण्यासाठी लोकांना संग्रहित करणं म्हणजे लोकसंग्रह. मागच्या श्लोकापासून आपण लोकसंग्रह याबद्दल बघतोय. त्यासाठीच हा श्लोक आणखीन दिलेला आहे की उदात्त हेतूने प्रेरित होऊन लोकांना एकत्रित करून त्या मार्गाने जाण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे. स्वतःबरोबरच समाज उन्नती, राष्ट्राच्या उत्कर्षासाठी मनुष्याने सतत झटलं पाहिजे. उत्तम श्रेष्ठ पुरुष जसा व्यवहार करतात तसे पाहून मग इतरही लोक वर्तन करू लागतात. श्रेष्ठांनी आदर्श वागावे हीच त्यांची जबाबदारी असते. खरं तर जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. एक श्रेष्ठ, एक शेठ आणि तिसरा शठ. श्रेष्ठ पुरुष कसे असतात तर आपला वेळ, तन, मन, धन बलिदान करून लोकांचं उत्थान करण्यात, उत्कर्ष करण्यात पुरुषार्थ करतात. शेठ कसे असतात, आधी स्वतःचा फायदा बघतात, मग इतरांना देण्याचं ठरवतात. आणि शठ, 3ऱ्या प्रकारचे जे लोक असतात ते केवळ आणि केवळ आपलाच विचार, लोभ आणि स्वार्थ एवढंच ते बघतात. दुसऱ्यांची फसवणूक करून आपल्या पोळीवर तूप ओढणं, हे ज्याला म्हणतात तसे हे शठ असतात. भारतीय संस्कृती सांगते की जसा राजा तशी प्रजा. नेता प्रजेतूनच येत असतो. प्रजेच्या हिताचा त्याने विचार करावा. राजा कालस्य कारणम म्हणूनच म्हटलं आहे. माऊलीसुद्धा म्हणतात की येथ वडील जे जे करती तया नाम धर्मो ठेविती. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेविती, तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ. गीतेतील तत्त्वज्ञान प्राकृत भाषेत आणून लोकांपर्यंत माऊलींनी पोचवले. स्पृश्यास्पृश्यतेचा, गरीब श्रीमंत, शिक्षित अशिक्षित यांच्या मनामनातील अभेद्य भिंती तोडल्या आणि पांडुरंग पांडुरंग म्हणत सगळे एकत्र येऊ लागले. आज त्याचेच विशाल स्वरूप आपण वारीच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतं. लोकांना सन्मार्गाला लावून मनामध्ये क्रांती घडवून आणली. समर्थांनी सुद्धा सुस्तावलेल्या मनात जागृती घडवून आणली आणि लोकसंग्रह वाढवून स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होण्यास शिवबास मदत केली. शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या प्रेमळ, कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय वागणुकीतून शक्ती आणि युक्ती वापरून जीवाला जीव देणारी माणसं जमवली.
महात्मा गांधींच्या चळवळीत लाखो करोडो सामील होऊन पारतंत्र्याच्या शृंखला तोडण्यास साहाय्यभूत झाले. संतांनी सुद्धा समाजाला वेदांत आणि व्यवहार शिकवला, एकाग्रता आणि चतुरस्रता समजवली, आत्मनिष्ठा आणि लोकसंग्रह जपला, निस्पृहता आणि चातुर्य यांची सांगड घालत समाजाला उन्मार्गाला लावले. म्हणजेच अधिकारी, ज्याच्याकडे नेतृत्वाचे गुण आहेत, अशांनी, संतांनी लोकांना योग्य मार्गाला लावणं, म्हणजेच यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तत् इतरे जनः, आणि मग सयत प्रमाणं कुरुते लोक तत् अनुवर्तते. लोक त्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणे वागतात. मग कारण श्रेष्ठ लोकांनी केवळ प्रमाण देऊन चालत नाही, नुसतं प्रमाण देऊन चालत नाही, तर स्वतः त्यांनी ते आचरायला हवं. आचरण आणि प्रमाण देऊन दोन्हीही प्रकारांनी लोकांना कर्तव्य कर्माच्या पालनामध्ये प्रवृत्त करायला हवं. अर्जुन सव्यसाची होता. पुष्कळ अभ्यासाने त्याला ते साध्य झालेले होते. अर्जुनाचा हा गुण एखादा योद्धा घेऊ शकतो, पण तोच जर युद्धापासून विन्मुख झाला अर्जुन, तर लोक धनुर्विद्येचे अनुकरण न करता त्याच्या युद्धनिवृत्तीचं अनुकरण करू लागतील. हेच इथे भगवंताला सांगायचे की अर्जुना, अरे जे लोक, श्रेष्ठ लोक, ज्याच्याकडे नेतृत्व आहे, असे लोक जे आचरण करतात त्याप्रमाणे इतर लोक आचरतात, तेव्हा त्याच्यावरती जबाबदारी असते की आपण योग्यच आचरण आपलं असलं पाहिजे. म्हणजेच आपलं आचरण आणि प्रमाण दोन्हीही प्रकारांनी लोकांना कर्तव्य कर्माच्या पालनात प्रवृत्त करायला शिकवायला हवे. म्हणून उत्तम आचरण करणे हे नेतृत्व करणाऱ्याचे प्रथम कर्तव्य आहे. पुढचा श्लोक बघूया. अध्याय 3 श्लोक 22 बघतोय आपण. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. हे पार्थ, पृथापुत्रा, मे त्रिषु लोकेषु म्हणजे मला तिन्ही लोकामध्ये, न किंचन कर्तव्यम मला तिन्ही लोकात काहीही कर्तव्य आहे असे नाही, तर त्याचप्रमाणे न अवाप्तव्यम अनवाप्तम किंवा मला कोणतीही वस्तू मिळवण्याजोगी नाही असेही नाही, तरीही मी कर्मणी एव वर्ते, मी हे कर्म, माझे कर्म करीतच असतो. मला तिन्ही लोकात काही कर्तव्य नाही किंवा काही मिळवण्याजोगी अशी वस्तूही नाही. मिळाली काय किंवा न मिळाली काय असं जरी असलं तरी मी मात्र माझं कर्तव्य करतच असतो. हा सरळ अर्थ याचा. भगवंतांना म्हणायचं आहे की मला काही मिळवायचे म्हणून मी कर्म करीत नाही, तर मी सतत कर्म करीतच असतो. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आपलं उदाहरण देत आहेत. पहिल्यांदा जनक, अश्वपती इत्यादी राजांची उदाहरणं दिली. त्यांनी कर्मयोगाचं आचरण केलं आणि कसं केलं, खरोखरीच त्यांचं कसं चांगलं उदात्त असं आचरण होतं हे सांगितलं. आता इथे भगवंत म्हणतात आहे की इतरांची उदाहरणं बाजूला ठेवून आता माझंच आचरण पहा, आणि त्यासाठी सांगतात आहे की मी कर्म सतत करीतच असतो. दुष्टांचं निर्दालन, सज्जनांचं रक्षण, लोककल्याणार्थ मी झटतच असतो. आपण सुद्धा श्रीकृष्ण चरितातून वाचलेलंच आहे की कंसाला मारलं, पण मथुरेच्या गादीवर कंसपिता श्रीकृष्णाचे आजोबा यांना गादीवर बसवलं. जरासंध उन्मत्त म्हणून युक्तीने भीमाकरवी त्याला मारलं, पण साम्राज्याची अभिलाषा नाही, त्याच्या मुलाला गादीवर बसवलं. पांडवांचा पक्ष केवळ आतेभाऊ म्हणजे आप्त म्हणून घेतला नाही, तर न्यायाची बाजू म्हणून घेतला. दुर्योधन, शिशुपाल आप्तच होते, पण दुष्टपणाचा कळस वाढला होता. कंस सुद्धा आप्त असून सुद्धा अत्यंत दुष्टपणाचा कळस वाढला होता, म्हणून त्यांचा काटा काढावा हे पाहिलं. त्यातून लाभ काही नको होता. भगवंतांना हे सांगायचंय की मी जी कर्मे करतो ती सगळी कर्मे निरलस वृत्तीने करतो, कुठलंही स्वार्थाभिलाषा न ठेवता. खरं तर हेच आहे की सगळ्यांना सगळ्या गोष्टी येत नाही
शिकवून सांगून करवून घ्यावा लागतात. प्रत्यक्ष करून दाखवावं लागतं. समोर आदर्श त्यासाठी लागतो. जेव्हा आदर्श व्यक्ती एखादी काही चांगलं उत्तम कर्म करते तेव्हा मग आपोआपच इतर लोक करतात. म्हणून दाखवावं लागतं आदर्श व्यक्तीला. त्याची जबाबदारी असते की समाज हिताची सगळी कर्म आपण करायची. उदाहरणार्थ जसं धान्याची पेरणी करताना ती कौशल्याने करावी लागते. तण वाढलेलं काढून टाकावं लागतं. तसंच कर्तव्य कर्म करताना कंटाळा न करता आपण तर कर्म करीत जायचेच, पण अज्ञानींचे दोष हळुवारपणे त्यांना दाखवून त्यांच्यातले दुर्गुण दोष बाजूला व्हावे म्हणून त्यांचे गुण वाढवण्यासाठी, त्यांचे गुण फुलवण्यासाठी ची जबाबदारी कोणावर असते? तर श्रेष्ठांवर असते. श्रीकृष्ण प्रत्येक अवतारामध्ये काही मिळवायचे म्हणून नव्हे तर लोकसंग्रहावर लोकहितावर दृष्टी ठेवून सतत कर्म करीत होते. हे युद्ध मला काही मिळावे म्हणून नव्हे तर सत्याची बाजू घेऊन भगवंत पांडवामागे उभे आहेत. उलट अर्जुनाशी संबंधित हे युद्ध आहे. म्हणून त्याला सांगतात की तू जरी टाळू पाहत आहेस तरी तसं करू नकोस. कर्म आपल्याला काही मिळवायचं म्हणून करायचं असंही कधी कधी नसतं. तर जे वाट्याला आलेलं आहे किंवा जे समोर आलेलं आहे काळ परिस्थितीनुसार ते करावेच लागत असते. ते लोकहितार्थ लोकांच्या कल्याणार्थ सुद्धा करावे लागतं. हेच जणू यातून सांगायचे. स्वतःचं उदाहरण भगवंतांनी त्यासाठी दिलेलं आहे.